की कुठे गेला तो शेवटचा गोलंदाज आणि त्याचबरोबर कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं सागरदादा पाटील यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये अर्थातच मान्सून ब्लास्ट मध्ये म्हणजे कराड प्रीमियर लीगचे खऱ्या अर्थानं कमिशनर सागरदादा पाटील जे विद्यमान अध्यक्ष आहेत कराड क्रिकेट असोसिएशनचे आम्ही त्यांचं मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम सागरदादा, ज्यांनी पश्चिम महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं स्पर्धा कशा पद्धतीने भरवल्या जातात एक चांगलं उदाहरण ज्यांनी दिलं त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम सागरदादा, आपलं मनपूर्वक अधिक स्वागत। कमेंट्री बॉक्स मध्ये आता ऐकूयात आपण कराड टेनिस क्रिकेटचा आवाज अर्थातच आशिष चोरगे सर आमच्या सोबत जोडले गेलेत। आमचे कराड टेनिस क्रिकेटचे जेवढे मित्र परिवार आलेत त्या सर्वांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती बसून घ्या। पुढच्या आठवड्यात शनिवारी कराड प्रीमियर लीगचं ऑक्शन 10 तारखेला तुम्हाला जरूर बघायला भेटेल, त्याची देखील लिंक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि तदनंतर शेवटच्या आठवड्यामध्ये कराड प्रीमियर लीग रबर बॉलची ही तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन येतोय। आणखीन एक रबर बॉल मोठी स्पर्धा शाहूवाडी टीम एक्स्ट्रा खेळाडू आपला कमेंट्री बॉक्स मध्ये जरूर येऊ देत। कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आशिष जी चोरगे सर यांना। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाला स्मरण करतो, उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 मध्ये मी आशिष चोरगे आलेल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। एक दर्जेदार स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनातून पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 पर्व क्रमांक पहिलं, जे पहिलं असतं ते मानच असतं आणि तो मान आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। आमच्या प्रवीण दादा फणसे, वेलकम तात्या, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे। वेलकम प्रवीण दादा आणि आलेल्या सर्व मित्र परिवारांचं। जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये, जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि मॅच क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय 32 शिराळा 11 विरुद्ध शाहूवाडी 11। टॉस जिंकल्या 32 शिराळा 11 या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि पहिलं षटक अमर माने मराठेवाडी या गावाकडनं बिलॉंग करतात। पहिला बॉल अमरचा अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता, हलकासा फ्लिप केलाय, एक धाव कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न जागा सोडली होती परंतु थांबवलाय। खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल पाहायला मिळते। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते कैलाश पाटील आणि संदीप। स्ट्राइकला तर संदीप असेल। पहिला बॉल कैलाशने फेस केला। अमरचा पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल, दिशा द्यायची होती, बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। हा बॉल डॉट बॉल आलाय। अप्रतिम गोलंदाजी अमर मानेच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिलं षटक ते हाताळतायत अमर मराठे। खूप चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक होता, थोडीशी चुकी झाली परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होते या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय शाहूवाडी 11 या संघाचं। दोन या आकड्यावरती शाहूवाडी विरुद्ध 32 शिराळा। आमचे सुधाकर लोहार दादा, वेलकम सुधाकर दादा, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे सुधाकर लोहार दादा। त्याचबरोबर कविराज दादा, वेलकम मैत्री ग्रुप जावली आणि त्याचबरोबर सुधाकर दादा, त्याबरोबर आलेले संपूर्ण मित्र परिवारांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम सुस्वागतम। अमरचा पुढचा बॉल, अचूक टप्पा, अचूक लेन, अचूक नियंत्रण मात्र पाहायला मिळतंय अमर मराठे। अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळले। आतापर्यंत 4 बॉल त्याने खर्च केले, त्यांनी 2 धावा। खूप चांगला बॉल, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन।
अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आतापर्यंत. 5 बॉल त्याने हाताळलेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 डॉट बॉल आणि 2 सिंगल चा समावेश मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल कैलाससाठी पुन्हा एकदा डॉट बॉल. आतापर्यंत हॅट्रिक 3 डॉट बॉल त्याने हाताळलेत. खूप चांगलं षटक पहिलं अमर मराठेचं राहिलं. 2 धावा खर्च केल्यात. कुठलाही मोठा फटका खेळून दिला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी 32 11 अमर मराठे यांच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त होत आहे. शाहूवाडी 11 संघ जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. वरेकर यांच्या माध्यमातून एक कमेंट आले. एवढा पाऊस असताना सुद्धा अतिशय उत्कृष्ट नियोजन कशा पद्धतीने व्हावं. पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून ब्लास्ट. अभय पाटील यांच्या माध्यमातून देखील कमेंट आले. निष्ठेत तडजोड नाही. ओनली ओम साई एमटीसी लाईव्ह. अक्षय मात्र 81-82 आणि कुणाल मात्र 81-82. नाद करायचा नाही मित्रांनो ओम साई एमटीसी लाईव्हचा. बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जरूर ऍड केली जाते. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. दुसरं षटक अमर माने. पहिला गोलंदाज अमर मराठे होता. दुसरा गोलंदाज अमर माने पाहायला मिळतोय. यावेळेस हलकासा फ्लिप केलाय. एक धाव तर कंप्लीट होते. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का परंतु थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानलं. हॅलो हाही देखील बॉल डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन आहे अमर मानेकडे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आखू टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. पुन्हा एकदा इथे कॉट बिहाइंड द विकेट. फटका फसलाय. अमर मराठ्याने कुठलीही चुकी केली नाहीये. विकेट किपर एंडला होता. कुठलीही चुकी होत नाहीये आणि फलंदाज मात्र बाद होतोय. कैलास पहिला विकेटचं पतन. 7 चेंडू त्याने खर्च केले. एक धाव फक्त काढण्यात त्याला यश आलं. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. ऑन साइडला दिशा द्यायची होती. हलकासा बॅटला ब्रश झाला. विकेट किपर अमर मराठे कुठलीही चुकी न करत असताना पाहायला मिळाला आणि अप्रतिम कॅच यश त्यांच्या पाठीमागे पाहायला मिळाली. आणि पहिली विकेट गॉन. शाहूवाडी 11 या संघाची. कैलास पाटील जावं लागेल माघारी. नवीन बॅटर कैलासची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय. आतापर्यंतची खूप चांगली गोलंदाजी अमर माने या नामाने अमर माने मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. कारण त्याने आतापर्यंत 5 बॉल खर्च केलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त. एक धाव. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. त्याचबरोबर 1 बाउन्सचा देखील इशारा दिलाय. शेवटचा बॉल अमर मानेचा. खूप चांगला बॉल. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड केली जाते. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर शाहूवाडी 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय.
5 धावा. दोन षटक इथे समाप्त होतात. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. अमित पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः कर्णधार आहेत. ग्रामीण क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने सध्याच्या घडीला गाजवलंय. अमित पाटील यांचा पुढचा बॉल अगदी डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय आणि तिथे कुठलीही चुकी होत नाहीये. विनायक कुठलीही चुकी करत नाहीये. अप्रतिम झेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरलाय. बॅटर संदीप जावं लागेल माघारी. 2 मोठे झटके आतापर्यंत शावड 11 संघाला कैलाश आणि संदीपच्या माध्यमातून सलामीची जोडी रोखण्यामध्ये यश मात्र जरूर मिळतंय. 32 शिराळा 11 या संघाला अप्रतिम गोलंदाजीचा नमुना प्रत्येक गोलंदाज मात्र पेश करत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु आता बॅटर विकास आलाय. विकास करावा लागेल. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल कारण ज्या पद्धतीची धावसंख्या पाहिजे ती धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याची गरज शावडी संघाला मात्र आता चेक पाहायला मिळते. पुढचा बॉल अमित पाटील यांचा. टेनिस क्रिकेट गाजवलंय. ग्रामीण क्रिकेट गाजवणारा हा गोलंदाज गोलंदाजीच्या बळावरती मात्र पहिली विकेट त्याने मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. विकास शिर्के मुटकलवाडी या गावचा. आल्या आल्या मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणखीन एक विकेटचं पतन. अंकुशने कुठलीही चुकी केली नाहीये. आल्या पावली मात्र जावं लागेल. विकास शिर्केला गोल्डन डकचा शिकार ठरतोय. आता हॅट्रिकची संधी असेल अमित पाटील यांना. हॅट्रिक बॉल. पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट मात्र जरूर मिळवल्यात. विकास शिर्के पहा लोअर फुल टॉस बॉल ऑल साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंकुशने कुठलीही चुकी केली नाहीये. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण पाहतोय. पहा अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील आलेत. हॅट्रिक बॉल अमित पाटील यांचा. पाहूया या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक अमित पाटील आपल्या नावावरती करतोय का. पनुमरे गावचा सितारा अमित पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक बॉल घेऊन. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. दोन्ही पाटील पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सूरज तर दुसऱ्या बाजूला अमित. हॅट्रिकचा बॉल. फुल टॉस बॉल. दिशा तर दिली आहे. बॉल निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अप्रतिम फटका होता परंतु मागील क्षेत्र हे घोषांकी क्षेत्र असलं त्यामुळे एकच धाव मिळेल. तुम्ही कितीही मोठे फटके मारा तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. या बॉलवरती सिंगल आले. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल शिल्लक. 2.3 चा खेळ समाप्त होतोय. अजूनही 3 बॉल. धाव संख्या 6. अगुटप्याचा बॉल. स्वतः अमित जात आहेत बॉल पर्यंत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु सहजरित्या ही धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक मात्र पुढे सरसवते. जाऊन पोहोचते 7 या धाव संख्येवरती. आशिष सोंडुलकर यांच्या माध्यमातून कमेंट आली आहे. मेहनत केल्यानंतर सफलता मिळते. सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो आणि मेहनत तर सगळेच करतात पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण
मेहनत करतात. नाद निराळा 32 शिराळा. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. अक्षय स्ट्राइक एंडला आहे अमितचा पुढचा बॉल फेस करण्यासाठी. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल, अचूक टप्पा. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून शेवटचा बॉल अमित पाटील यांचा. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तोच टप्पा, तोच अँगल हाताळतोय, तीच लेन मात्र हाताळले आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत आहे अमित पाटील यांचं. 3 षटक समाप्त होते. 3 षटकानंतर टीम शाहूवाडी 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 3 विकेट. अमित पाटील यांचं कौतुक करावं लागेल. अमित पाटील यांचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. आणि कमेंट आले सूरज देसाई, साजरी ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा. आयुष्यात कित्येक खेळाचे क्षण येतील जातील, पण या खेळाची आठवण कधीच आयुष्यात जाणार नाही, ते म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचंय. टॉस साठी पाटण वॉरियर्स आरवी 11, पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान. दोन्ही कॅप्टन विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका तर चांगला आहे, परंतु बॉल मात्र निघून चाललं डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मात्र मिळेल. सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु यश मात्र कुठल्याही बॅटरला येत नाहीये. विजय पावले नंतर 32 शिराळा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अमित पाटील. अभिमान आहे आम्हाला विजय भाऊचा आणि अमित पाटीलचा. नाद निराळा 32 शिराळा. सुनीता आटुगडे यांच्याकडनं ही कमेंट पाहायला मिळते. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून ब्लास्ट 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये. नेक्स्ट मॅच पाटण वॉरियर्स आरबी 11 विरुद्ध पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान. चला कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. टीमची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. पुढचा बॉल विनायकचा. बॅटची काढा जरूर लागली आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, परंतु थांबवलं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचा काम प्रत्येक गोलंदाजानं मात्र केलंय, परंतु या बॉल वरती मात्र मोठा फटका आला तर कुठेतरी धावसंख्या वाढू शकते, परंतु या बॉल वरती फक्त आणि फक्त सिंगल आली आहे. आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय आणि टीम शाहूवाडी 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. आपण टॉस करूयात. अर्थातच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार अर्थातच प्रवीणजी फणसे तात्या यांच्या शुभ हस्ते आपण घेऊयात या मॅचचा टॉस. एका साइडला आपण पाहिलं तर पाटण 11 जी गोपीदादा प्रतिष्ठान या नावानं खेळते, तर दुसऱ्या साइडला देखील पाटण वॉरियर्स आहे जी आपण पाहिलं तर आरवी 11 या नावानं खेळते. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. प्रवीण दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आपण करूया टॉस. पाटण विपक्ष पाटण म्हणजे गोपीदादा प्रतिष्ठान विपक्ष आरवी 11. दोन्ही पाटणच्या टीम आहेत आणि या टीम मधून या मॅच मध्ये कोण विजेता राहतोय ते देखील बघणं गरजेचं आहे. या कॅप्टन गोपीदादा प्रतिष्ठान, कॅप्टन गोपीदादा प्रतिष्ठान कॅप्टन टॉस साठी.
कॅप्टन या टॉस साठी. हॅलो, येस वेलकम अधिक दादा, आपलं देखील स्वागत आहे. करूया टॉस. प्रवीण दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा घेऊया टॉस. येस अर्जुन दादा, करूया टॉस या मॅचचा. दोन्ही टीम्स आहेत एकमेकांसमोर. गोपी दादा प्रतिष्ठान आणि आरवी डेव्हलपर्स पाटणच्या टीम. छापा कॉल आणि टॉस जिंकल्या अर्थातच गोपीदादा प्रतिष्ठान. पाटण 11 या टीम न दे वॉन दी टॉस अँड प्रेझेंट मॅच तुम्ही पाहताय. शाहूवाडी विपक्ष 32 शिराळा ही प्रेझेंट मॅच तुम्ही पाहताय. यानंतरची मॅच कुठेही जाऊ नका. पाटण 11 वर्सेस पाटण वॉरियर्स अशी मॅच यानंतर खेळली जाणार आहे. पाटण 11 न टॉस जिंकलाय गोपीदादा प्रतिष्ठान टीम न. हॅलो, पाटण 11 वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच किरण सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होते. 24 बॉल 14 धावांची गरज 32 शिराळा 11 या संघाला. कशा पद्धतीने मात्र हे समीकरण कंप्लीट होईल आणि कशा पद्धतीने धावांना रोख ठेवली जाईल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि पाहत राहा आणि ऐकत राहा. पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून ब्लास्ट 2024 सीझन क्रमांक 1. अप्रतिम आयोजन आणि नियोजन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण मात्र आज या मैदानामध्ये पेश केलंय. क्रिकेटचे तारे सितारे मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आनंद प्रत्येक जण घेतोय. स्ट्राइकला अमर मराठे, नॉन स्ट्राइक एंडला हर्षद कोळी. पहिला बॉल ऑन साइड ला दिशा दिलीये अमर मराठेच्या बॅट मधून. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहात क्षेत्ररक्षक थोडासा स्किट होतोय. 2 धावा पहिल्या बॉल वरती. विकास गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र पाहायला मिळतोय. शाहूवाडी 11 या संघाकडनं पहिलं षटक. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात. 23 बॉल करायचे आहेत आता. 12 धावा. अमर मराठे आणि हर्षद सलामीची जोडी 32 शिराळा 11 संघाकडनं. हाफ ट्रॅकर बॉल धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू. हा बॉल डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल मात्र जरूर हाताळतोय. गतीमध्ये परिवर्तन मात्र जरूर पाहायला मिळते. या वेळेस मात्र पहा अमर मराठेच्या बॅट मधून एक बिग हिट आलाय. हाय हँडसम षटकार. अप्रतिम फटका. अगदी प्रॉपर बॅट मध्ये खेळलेला हा फटका. पहा जसा आला तसा पाठवला. 6 धावांसाठी. यावेळेस देखील पहा बॅटची कडा लागून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र जरूर आली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. यावेळेस मात्र
कमबॅक केलंय या बॉल वरती विकासने. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम 32 शिराळा 11 संघ जाऊन पोहोचतोय 9व्या धाव संख्येवरती. 18 बॉल आता करायचे आहेत 5 धावा. 18 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. दुसरं षटक स्वप्नील शिर्के आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय हर्षदला. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर विकासने मात्र धावा खर्च केल्या 9. अगदी हा ठप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा सज्ज होईल स्वप्नील शिर्के गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा डेड बॉल. 18 चेंडू 5 ची गरज. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथे पॉइंटला हात चौकार पाहतोय हर्षदच्या बॅट मधून. पहिलाच बॉल त्याने फेस केला आणि पहिल्या बॉल वरती त्याने चौकार लगावलाय. अप्रतिम फटका. आता स्कोर लेवल झालाय. एका धावेची गरज असेल. अगदी सन्मान दिलाय या बॉल वरती. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. नेक्स्ट मॅच मध्ये पाटण वॉरियर्स RB 11 विरुद्ध पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान. आणि इथे मात्र बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये आणि ही मॅच फिनिश होते आणि मॅच अगदी विजय होतोय संघ 32 शिराळा 11. हार्ड लक बॅड लक शावडी 11. नेक्स्ट मॅच मध्ये पाटण वॉरियर्स विरुद्ध RB 11 आणि पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान. महत्वाची मॅच, महत्वपूर्ण मॅच. आणि टॉस जिंकलाय पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. मॅच जिंकली आहे अर्थातच 32 शिराळा 11 या संघाने. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट.